हाय एव्हरीवन, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज मी टिफिनसाठी बनवली होती टोमॅटोची आंबट गोड चटणी किंवा भाजी. रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. फ्रायपॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल, त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी व्यवस्थित फुलल्यानंतर किंवा व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालूया. त्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने मिनिटभर आपण छान परतून घेऊया. यामध्ये 4 मोठे टोमॅटो बारीक कट करून घातलेले आहे. मी टोमॅटोच्या भाजीमध्ये कांदा वापरत नाही. कांदा आपण कितीही शिजवला किंवा भाजी छानपैकी शिजली तरीही कांदा हा कच्चाच लागतो. खाताना तो काही व्यवस्थित लागत नाही. हा माझा अनुभव आहे. मला टोमॅटोच्या भाजीमध्ये कांदा अजिबात आवडत नाही. असंच कोणाकोणाला आवडत नाही त्यांनी मला नक्की कॉमेंट करा. मिनिटभर टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया. अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर आणि पाव चमचा धने पावडर. तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो, पण टोमॅटो ऑलरेडी आंबट असतात आणि आपण यामध्ये साखरसुद्धा घालणार आहोत, म्हणून मी तिखटचं प्रमाण थोडं जास्ती घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं आपण टोमॅटो आणि हे मसाले छान असे परतून घेऊया. यामध्ये आपण पाण्याचा वापर करत नाही. टोमॅटोची ही सुकी भाजी होते. टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं. यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालून घेऊया. मी 4 चमचे घातलेला आहे. तुम्ही कमी जास्ती करू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवावी. दिसायला जेवढी टेस्टी दिसतीये, म्हणजे टेम्पटिंग दिसतीये, खायला तेवढीच टेस्टी सुद्धा लागते. ही भाजी आंबट गोड तिखट अशा पद्धतीची लागते. चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया. परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण चवीनुसार साखर ॲड करूया. म्हणजे मी 1 चमचा साखर ॲड केलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता, पण गुळाऐवजी साखरेची टेस्ट खूप भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आपली टोमॅटोची चटणी किंवा भाजी तयार झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपली टोमॅटोची चटणी किंवा भाजी टिफिनसाठी रेडी झालेली आहे. लगेच टिफिन भरूयात. पुन्हा भेटूया छानशा मिनी ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.